आपल्या स्वयंपाकघरातल्या सिलेंडरपासून ते रस्त्यावर धावणाऱ्या गाडीपर्यंत आपण रोज 3 नावं ऐकतो: एलपीजी, एलएनजी आणि सीएनजी. आता हे फक्त 3 प्रकारचे वायू नाहीत, तर भारताच्या अर्थव्यवस्थेचं खरं इंधन आहेत. पण यांच्यात नेमका फरक काय आहे? चला आज हे कोडं सोपं करून टाकूया. हा प्रश्न मनात कधीतरी नक्कीच आला असेल, बरोबर ना? की घरात जो सिलेंडर येतो तो गॅस, गाडीत जो भरला जातो तो गॅस आणि मोठमोठ्या कारखान्यांमध्ये वापरला जातो तो गॅस, हे सगळे एकच आहेत की वेगवेगळे? फरक तरी काय आहे यांच्यात? चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधू. तर आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया आपल्या घरातल्या गॅसपासून, म्हणजे एलपीजी पासून. मग आपण उद्योगांना ऊर्जा देणाऱ्या एलएनजीकडे वळू आणि त्यानंतर वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजी बद्दल बोलू. आणि शेवटी ह्या सगळ्याचं एक मोठं चित्र पाहू की भारत ह्या वायूंसाठी इतरांवर किती अवलंबून आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या सगळ्यांच्या जवळच्या आणि परिचयाच्या वायूपासून, म्हणजेच एलपीजी, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. तर एलपीजी म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा प्रोपेन आणि ब्युटेन नावाच्या 2 वायूंचा एक मिक्स आहे. यावर इतका दाब टाकला जातो की हा वायू चक्क द्रव म्हणजे लिक्विड बनतो. आता याचा फायदा काय? तर कमी जागेत खूप जास्त गॅस साठवता येतो. आपल्या घरातला तो लाल सिलेंडर आठवला ना, ते याच टेक्नॉलॉजीमुळे शक्य होतं. पण एलपीजी म्हणजे फक्त घरातला सिलेंडर नाही बरं का. त्याचा वापर मोठ्या हॉटेल्सच्या किचनपासून ते अगदी वेल्डिंगसारख्या औद्योगिक कामांपर्यंत अनेक ठिकाणी होतो. इतकंच नाही तर काही गाड्यांमध्ये ऑटोगॅस म्हणून पेट्रोलला पर्याय म्हणूनही तो वापरला जातो. आता हा आकडा बघा, 33 कोटी. हो, भारतात आज तब्बल 33 कोटी घरांमध्ये स्वयंपाक होतो तो एलपीजीमुळे. या एका आकड्यावरूनच आपल्याला कल्पना येते की हा वायू आपल्या रोजच्या जगण्याचा किती महत्त्वाचा भाग बनला आहे. बरं, आता घरातल्या किचनमधून बाहेर पडूया आणि देशाच्या प्रगतीचं इंजिन ज्या ऊर्जेवर चालतं तिकडे वळूया. आता आपण बोलणार आहोत लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजेच एलएनजी बद्दल. हा तो गॅस आहे जो भारताच्या मोठमोठ्या उद्योगांना ऊर्जा देतो. एलएनजी म्हणजे आहे नैसर्गिक वायूच, पण त्याला एका जबरदस्त प्रक्रियेतून जावं लागतं. विचार करा, त्याला -162°C पर्यंत थंड केलं जातं. इतकं थंड की तो वायू थेट द्रवात बदलतो. आणि इथेच खरी गंमत आहे. असं केल्यामुळे त्याचं आकारमान तब्बल 600 पटींनी कमी होतं आणि म्हणूनच प्रचंड मोठ्या जहाजांमधून एका देशातून दुसऱ्या देशात नैसर्गिक वायू पाठवणं शक्य होतं. मग हा एलएनजी वापरला कुठे जातो? तर देशासाठी वीज बनवणाऱ्या पॉवर प्लांट्समध्ये, शेतकऱ्यांसाठी खत बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये. आणि एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपल्या घरात पाईपलाईनने येणारा पीएनजी आणि गाडीत भरला जाणारा सीएनजी या दोन्हीचा मूळ स्रोत अनेकदा हाच बाहेरून आलेला एलएनजी असतो. आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या गॅसकडे, जो आपल्या शहरांमधल्या रस्त्यांवर धावणाऱ्या लाखो वाहनांना ऊर्जा देतो, म्हणजेच कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस अर्थात सीएनजी. सीएनजी सुद्धा नैसर्गिक वायूच आहे. फक्त फरक एवढाच आहे की एलएनजी सारखं त्याला थंड करण्याऐवजी खूप जास्त प्रेशर खाली दाबून म्हणजे कॉम्प्रेस करून साठवलं जातं. याचा फायदा म्हणजे हा पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्तही पडतो आणि प्रदूषणही खूप कमी करतो. म्हणजे आपल्या खिशासाठी पण चांगला आणि पर्यावरणासाठी पण. पुढच्या वेळी रस्त्यावरून जाताना जरा आजूबाजूला बघा. शहरांमध्ये धावणाऱ्या बहुतेक ऑटोरिक्षा, टॅक्सी, बसेस आणि अनेक खाजगी गाड्यासुद्धा याच सीएनजीवर चालतात. खरं तर शहरी वाहतुकीचा तो एक महत्त्वाचा आधार बनलाय. तर आतापर्यंत आपण या तिन्ही वायूंची ओळख करून घेतली. आता या सगळ्या माहितीचे तुकडे एकत्र जोडून एक मोठं चित्र पाहूया. आणि आता या कथेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग सुरू होतोय, तो म्हणजे भारताचं आयातीवरचं अवलंबित्व. तर ह्या सगळ्याचा सारांश काय? अगदी सोपं आहे. एलपीजी म्हणजे आपलं घर आणि किचन, एलएनजी म्हणजे देशाचे मोठे उद्योग आणि पॉवर प्लांट्स, आणि सीएनजी म्हणजे शहरांमधल्या गाड्या. हे 3 वेगवेगळे वायू 3 वेगवेगळ्या कामांसाठी, पण देशासाठी तिन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि इथेच सगळी गोष्ट बदलते. भारत जगातल्या सर्वात जास्त ऊर्जा वापरणाऱ्या देशांपैकी एक आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की आपली गरज भागेल इतका नैसर्गिक वायू आपल्या देशात तयारच होत नाही. त्यामुळे आपल्याला तो बाहेरच्या देशांकडून विकत घ्यावा लागतो. आता आपल्या घरातल्या सिलेंडरबद्दल एक गोष्ट ऐकली तर आश्चर्य वाटेल. आपण जो एलपीजी वापरतो त्यातला 60% एलपीजी हा परदेशातून आलेला असतो. म्हणजे विचार करा, आपल्या गरजेपैकी 60% एलपीजी हा आपला नाहीये, तो आपण आयात करतो. आणि हा सगळा एलपीजी येतो तरी कुठून? यातला जवळजवळ 85 ते 90% एलपीजी हा मध्य पूर्वेकडील फक्त काही देशांमधून येतो. सौदी अरेबिया, कतार, यूएई, कुवेत हे आपले मुख्य पुरवठादार आहेत.
यावरून आपली ऊर्जा सुरक्षा एकाच भौगोलिक भागावर किती जास्त अवलंबून आहे हे लक्षात येतं. ही तर झाली LPGची गोष्ट. आता नैसर्गिक वायूचं काय, ज्यावर आपले उद्योग आणि वाहनं चालतात? इथं पण कहाणी फार वेगळी नाहीये. आपल्या एकूण गरजेच्या जवळपास निम्मा म्हणजे 48.5% नैसर्गिक वायू आपल्याला LNGच्या रूपात बाहेरूनच मागवावा लागतो. आणि या LNG आयातीमध्ये कतार आपला सगळ्यात मोठा पार्टनर आहे. भारताची ऊर्जेची भूक भागवण्यात या देशाची भूमिका खूप मोठी आहे. अर्थात त्यासोबतच UAE, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि रशिया यांसारख्या देशांकडूनही आपण LNG विकत घेतो. थोडक्यात सांगायचं झालं तर LPG आपल्या घरांना ऊर्जा देतो, LNG आपल्या उद्योगांची चाकं फिरवतो आणि CNG आपल्या शहरांना गती देतो. हे तिन्ही वायू आपल्या देशाच्या प्रगतीचे 3 अत्यंत महत्त्वाचे स्तंभ आहेत. आणि हेच सगळं विश्लेषण आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं. घराचं जेवण, कारखान्यांची मशिनरी आणि रस्त्यावरची वाहतूक ह्या सगळ्यांसाठी आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर परदेशावर अवलंबून आहोत. तर मग भारताच्या ऊर्जा सुरक्षेचं भविष्य खरोखर किती सुरक्षित आहे? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?